सर्वांना जय शिवराय। विषय बोगसगिरी बदली प्रकरण। मी महत्त्वाचा खुलासा करत आहे की कन्नड तालुक्यामध्ये जे काही पांधन रस्ते आहे, या पांधन रस्त्यामध्ये ज्या ठिकाणी स्वप्नील गिरी व संतोष मुरमुरे हे पांधन रस्त्यामध्ये पार्टनर आहे, त्याच कामाचे पैसे काम न होता कुठलेही काम झालेलं नाही तरी सुद्धा निघालेले आहे। व कन्नड तालुक्यात काही इमानदार ग्रामपंचायती, काही इमानदार जे काही सरपंच आहे व इमानदार गावातील लोक आहे, यांनी संपूर्ण कामं काटेकोरपणे केलेली आहे तरी सुद्धा त्यांचं पेमेंट हे मिळालेलं नाही। पण ज्या ठिकाणी संतोष मुरमुरे स्वप्नील गिरी पार्टनर आहे त्या ठिकाणी मिळालेलं आहे। तर अशी माहिती आम्ही लक्षात आली का हे संतोष मुरमुरे व स्वप्नील गिरी हे फक्त यांचं पार्टनर आहे, तेच काम करायचे, ऑनलाईन वगैरे सगळं रेकॉर्ड मेंटेन करायचे, आणि जे कामांमध्ये ते पार्टनर नाही आहे त्या कामाचं कुठलंच रेकॉर्ड यांनी शासनाला पाठवलं नाही। त्यामुळे काही इमानदार सरपंच, इमानदार ग्रामपंचायती व इमानदार लोकांचे काम केलेलं आहे तरी सुद्धा पेमेंट आलेलं नाही। कारण की हे स्वप्नील गिरी व संतोष मुरमुरे हे फक्त स्वतःचेच पार्टनर असलेलं काम यांनी कन्नड पंचायत समितीमध्ये केलेलं आहे व त्या पार्टनरचे पैसे यांनी शासनाकडून उचललेले आहे व बाकीचे पैसे यांच्या चुकीमुळे आलेले नाही आहे। कारण की यांना वेळच नव्हता, यांनी फक्त स्वतः पार्टनर असलेल्या कामांचंच रेकॉर्ड शासनाला पाठवलेलं आहे आणि काम कुठलंच केलेलं नाही आहे तरी खोटं रेकॉर्ड करून पैसे उचललेले शासनाकडून। पण मूळ ज्यांचे कामं झालेले यांचं रेकॉर्ड शासनाला पाठवलेलं नाही तरी स्वप्नील गिरी व संतोष मुरमुरे यांच्या खोट्या चाटांना कुठल्याच इमानदार सरपंचांनी, इमानदार ग्रामपंचायतींनी, इमानदार लोकांनी यांच्या भूलथापांना बळी पडू नये ही माझी त्यांना माहिती आहे। ज्यांनी ओरिजिनल काम केलेलं आहे, ज्यांचं कायदेशीर सगळी प्रक्रिया झालेली आहे, यांचा सर्व पैसा शासनाकडून मिळणार आहे। पण हे काही लोकांना खोट्या अफवा पसरवण्याचा प्रकार यांनी याआधी अनेक वेळेस केलेला आहे। पण स्वप्नील गिरी व संतोष मुरमुरेलाही माझा इशारा आहे, गाठ माझ्याशी आहे, मी कायदेशीर लढा करून तुम्ही न कामं केलेल्या याची तुम्हाला शासनाकडून लोकशाही पद्धतीनं उदयप्रहार होणार।